नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। एवढे दिवस गायब होतो, आज ब्लॉग बनवायचा दिवस उगवला। ब्लॉग बनवायचा दिवस असा उगवले कारण की आता आम्ही चाललोय खाटू श्यामला। आता माझ्या मित्राचा फोन आला पिकअप करायला। हॅलो, हां हां, हॅलो हॅलो, हां हां, हो हाय। तुम्हाला मी आख्यात बात सांगता। तुला यायला होतं तिकडे इतर झोपा घाली आता आपला तुम्ही करत ते याचं ना। अरे मग तू पण आहे, मी पुरं जाता टाकून नंतर बोलते। सो मित्रांनो, आमची राजस्थानची ट्रिप आता मस्त। पहिले गाडीचा डिझेल फुल करून चालू करतो आम्ही। नाही, डिझेलचा गाडी फुल करू पहिले। डिझेलचा गाडी जसा निखिल बोलल तसा योग्य। आता कितीदा बसतं बघू। टोटल गाडी ना फुल कर, शेकर अक्षय बोलतो शेक करून गाडी भरू टाकून तो चलो मित्रों, शुरुआत करते हैं अपने राजस्थान ट्रिप की। तो अभी हम लोग ब्लॉग बनाने वाले। एक ये गाड़ी में पंकज भाई बनाएगा, वो गाड़ी नहीं बनाऊंगा। बाकी आप लोग सब लोग देख सकते हैं। सो मित्रांनो, आता आम्ही इथं नाश्ता करायला थांबलोय। काहीतरी दुर्वा मानस म्हणून रेस्टॉरंट आहे। आता आम्ही सकाळपासून 6 वाजल्यापासून निघले। आता आमचे सध्या 10 वाजल्यात। आमचा सनी ब्लॉगर काही थकलेला, नवीन नवीन ब्लॉगवर त्याला काही समजे नाही तो बनवायचा। त्या नाही दिसे ना बाबा। आता इथं जाता त्याने नाश्ता सांगले, काय काय सांगले ते आता बघू कोणी काय सांगले। मी माझी सुरुवात कॉफीपासून करतो, बाकीचं आता बघू ज्याचा कोणी काय सांगले त्या। इथं आपण डोसा, मेंदूवडा डोसा आणि अजून एक मस्त आपला घरचा खाना। आम्हाला असा बाहेरचं पटन आहे ना, निखिलला आमच्या बाहेरचा पटन आहे। सो निखिलने आता इथंशी बोंबील बटाटा आणले। हो, बोंबील बटाटा नाही फक्त बोंबील मिरची बी घेतली त्यांनी बघ। दॅट इज बेस्ट पार्ट टू इट। लेट्स हॅव वन भाकर। सो मित्रांनो, ऑलमोस्ट आम्ही 400 किलोमीटर कवर केलेलं आहे। आता दुपारी आम्ही दीड वाजतापर्यंत जेवायला थांबलो। आता इथं पाटील व्हेज नॉन व्हेज धाबा आहे। इथं आता खाऊ। आपली एक गाडी आली, दुसरी यायची वाट बघतो। त्यावेळी माघार आल्यान तसं काहीतरी ऑर्डर करू आपण। आलं मग डायरेक्ट जेवून थोडासा आराम करू ना, मग पुढच्या रस्त्याकडे निघू। आता काय खायचं ते आता ते आल्यावर ठरवू आम्ही। तर निखिल गाडीने झोपले। योय तशी झोपायला रेडी आहे। याने भावेशनी फुल झोप काढले। आल्यापासून झोपूनच आहे, निखिल पण आल्यापासून झोपूनच आहे। मुश्किलमध्ये 1-1.5 घंटा हे जागला असतील, बाकी झोपूनच होतं। आपला शुभमची फुल इन्क्वायरी चालू, काय इन्क्वायरी करते काय माहीत। त्यांना हिंदी बोलताना का मराठी बोलताना त्या शिकवत आहे तशी। काय बोलते। सो आमची आता दुसरी गाडी आलेली आहे। जरा टाइम लागला त्याने यावाला। राम राम साऱ्याने करतच झाले। गाइस, लपेटा खाना है, लपेटा पाटिल ढाबा भाई, MP में पाटिल ढाबा। पाटिल कहीं भी मिलेगा, गांव का सरदार रहता है पाटिल। काय पण भेटेल पाटील। काय आला माहिती का? वाघ काय वाघ तापर गावचा वाघ आले। पिसाले आज कलर पिसला की बोला पिसला का बोला तो वाघ पिसाला माग लागतंय। चल का तर मागवायचं कट रस्सा थोडा गाढा रखना, रसा थोडा गाडा रखना। म्हणजे आता अंडी मागवायचा आमचा विचार चालले। बोला भाई भूषण गया था बोलने, लेकिन हांडी तब तक बन गई। बोलून दाखव कशी अंडी खाणार दादा। तुला लागे मारे ना रस्सा जरा गाढ़ा रखना और ऑमलेट में 2 भेजा रखना। ऑमलेट में भेजा। हेलो, भेजा है क्या? भेजा के भेजा।
सो चलो मित्रांनो, आता आम्ही निघतो. जेवण वगैरे करून झाला. जेवणाची टेस्ट भारी होती. आता तुम्हाला सांगू नाही शकत कुठे दाखवता. मित्रांनो, आता मागे बसून पाय दुखत होतं. सध्या गाडी चालवायला घेतली आणि एकदम मस्त असं रस्त्याने एकदम साफ सुथरा रस्त्याने खड्डा बिड्डा काहीच नाही. एकदम आरामशीर आहे. आता 80-70 स्पीडला मस्त एकदम आरामशीर. आम्ही रात्री काहीतरी 10-11 वाजता बाजीवर पोहोचू. नाही कितीला 1 वाजेपर्यंत पोहोचू. टाईम 2 वाजून जातील. आता बघू कसा काय रस्त्यावर डिपेंड आहे. जे वाचतील ते आपण तिथं गेल्यावर सांगू. आता रस्ता एकदम मस्त आहे. चलो जिथं थांबूत आहे भेटू. सो मित्रांनो, आता आम्ही नागदा मध्य प्रदेशमध्ये असं पोचलेलो आहे. आता त्यांची वाट बघतात आहे कवर इथं पोचतात. व्हॉट इज टाईम नाव? टाईम का झाले 6 वाजायला आल्यान दिसतात ग. 6 वाजायला आल्यान कारण का गाडी याच्यावर चावी. तशी नागदामध्ये आपण बघू शकता उपसरपंचच्या मध्य प्रदेशमध्ये उपसरपंच आढळले. भाई आपलाच माणूस आहे. आपलाच माणूस. भाऊ कुठले तुम्ही? हाँ नाम हमारा कुलदीप पटेल भाई नागदा से. चाय दो ना. 1 ही 2 फिलहाल. उपसरपंच चाला टेस्ट भारी. इसका उपसरपंच जाता क्या? उपसरपंच इसके बाप का चाहिए. इसके बाप का चाहिए. ये भाई उपसरपंच हे सचिनच्या पप्पाचा चहा. उपसरपंचच्या काय काका आपण जाऊ. यांचे वाईट लागले. चला गाईज आम्ही आता काळे भाई भेटलेले. आता आम्ही चाय पिणार थोडस. घोडा ये घोडा एक दिन लेने का आईच्या का पण आऊसा तो घोडा थांबलतो. हो ना भाई कमाल होती त्याची. कमाल. आऊसा बोरे आऊसा पण नसल. सचिन घोडा तो सेम घोडा अक्षय सारखा दिसत. सेम बघा ना. काहीच फरक नाही. काहीच नाही. सेम काय बोलतो सनी भाऊ? तुला मॅचिंग होता का नाही? अरे ठीक आहे मी घोडा पण तू ते गधे सारखा दिसत होता तुझ्या. हो मित्रांनो, आता इथं मी दुसऱ्यांदा डिझेल टाकायला थांबलोय. तर हा आमच्या गाडीने डिझेल आहे. किती 200ची रेंज आहे. तरी पण टाकून घेतो पुढं थांबायला नको म्हणून. बघू आता किती बसतो. पहिले 6000चा काहीतरी 6000चा बसलेला ना. नाही 6000 5चा 7 ते 50 लिटर 5चा बसलेला. कितीचा बसलेला? पहिले 5.5चा बसलेला. आता बघू कितीचा बसतो द्या. सो आता इथं आपण 4000चा आता डिझेल बसला. पहिले 5.5हजारचा बसलेला. वो तो नहीं जाएगा. हाँ वो तो नहीं जाएगा. चलेगा स्कॅनर दे. चलो फिर आधी ज्या म्हणजे जिथं जेवायला थांबूत आहे भेटू. कारण की आता रात्र झाले. ब्लॉग करायला जमणार नाही. मस्ती पण चालू नाही राहणार. कारण की गाडीन बसून आता पाय असं आकारल्यान. तरी पण चालून जाऊ. तुम्ही पण चालवून जा. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि पुढचा ब्लॉग पण बघत राहा. थोडासा अमेझिंग ट्राय करायला जाऊ. काहीतरी इंटरेस्टिंग बनवू. नाही बनला तर नाही बनला पण बघत राहा. पुढे येतं गाडी. तो आम्ही आता पोहोचलोय. अजून 200 किलोमीटर बाकी आहे. बघूया आता किती टाइम लागतो पोहोचायला. दोन शब्द. आता आम्ही इकडे फिरायला. पण इकडे ना सचिन आज पहिला दिवस. सचिन आज विजय झाले. अक्षय भैरव त्यांनी वर्चस्व चालवले. थांब ना. आम्ही याला फिरावला. आमची आजची राईड राजस्थानला डायरेक्ट. कल्याण टू राजश्री. पहिली ट्रिप डायरेक्ट उदयपूर. तिथं झाल्यावर ना आज पहिला दिवस अक्षयची आणि सचिन भोईरची फुल जोरात जमलेले सकाळपासून. त्याच्या वर्चस्व केले तो अक्षय भैरव वर्चस्व फुल जोरात. सचिन भोईर विजय झालेला आहे आजच्या दिवशी.
अरे आणि 7 दिवसाची आता तयारी चालू आहे. इकडे निखिल कारभारी पण आमचा तयार होता, पण जरा मधीनं जरा बिगारला जरा पोरांनो तो बघा तो झोपलेला आहे तिकडे. तयारी चालू आहे. सो मित्रांनो, आता मी उदयपूरला पोहोचायला आम्हाला इथून अराऊंड 50 किलोमीटर बाकी आहे. इथं या धाब्यावर जेवायला थांबलोय. आता जेवू डायरेक्ट आता तिकडे जाऊ. हा ब्लॉग इथंच संपवू. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि पुढील नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि हां, पुढचे पण ब्लॉग बघा, कारण की इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहेत. जर वासू ग्रुप आपला जोडीला आहात तर फन लेवल एक्स्ट्रीम असणार. सो पुढचा ब्लॉग बघत राहा.